मैदानाच्या आतमधून एक नवे 4 टायर ऍक्टिव्हाला प्रथमता अल्पेश गायकवाड, नो डाऊट. भिवंडीचे प्रामाणिक असे स्कोरर आहेत. प्रल्हाद नाईक आणि संतोष तरे सलामीची जोडी आपण पाहतोय. सुरुवात करताना गोलंदाज भारत पाटील. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा. टीमचे कॅप्टन गोलंदाजी करण्याची तयारी करत आहेत. आज टीम मध्ये आपण पाहतोय की चंदन नाईक विकेट किपिंग भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. संदीप नाईक आहेत, नीलम नाईक आहे टीम मध्ये. आज 2 संदीप तुम्हाला पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. कुंदन देखील आहे मैदानाच्या आतमध्ये. सूरज आहे. मॅच ऑन होत आहे. ग्रीन सिग्नल पंच भाऊ पाटील यांचा इशारा येतो की मॅच ऑन. पहिला चेंडू सामना करतात प्रल्हाद नाईक. पहिला चेंडू अगदी वेगाने टाकलाय. कटर चेंडू टाकला होता. जेव्हा चेंडू लँड झाला तेव्हा थोडंसं हलक्या बाजूने निघून गेला होता आणि चांगली सुरुवात पाहायला मिळते भारत पाटील यांच्या माध्यमातून. ॲज अ सक्सेस कॅप्टन आहेत. क्रमांक 2 रँक करत आहे टीम जय बजरंग कारिवली भिवंडी ग्रामीण पोटेप्ले संघटनेच्या माध्यमातून. आणि कमालीचं क्रिकेट खेळल्यात ते देखील. मानकुलीची नाईटची स्पर्धा आपल्या नावी केली होती. शिलूमाता वर्ल्ड संघाचा चषक जिंकला होता. हुक करण्याचा प्रयत्न, कंट्रोल हुकचा फटका, मात्र हलकस मिसफील्ड. चांगला बॅकअप देखील पाहायला मिळाला. एका धावाने इथे धाव जोडली गेली आहे धावफलकावर. एक खाता ओपन झालेला आहे आई गावदेवी वादवड टीम संघाचा आपण पाहतोय. आज संपूर्ण टीम उपस्थित पाहायला मिळते जय बजरंग कारिवली टीम. कारण की मॅच अशा संघ बरोबर आहे. याच मागच्या हप्त्यामध्ये आपण विचार केला तर ट्रॉफी जिंकली आहे. अगदी 1 महिना ब्रेक घेतला होता. निवडणुका होत्या आणि गावामध्ये नक्कीच प्रत्येक जण संजय भाई यांना सपोर्ट करीत होते. चांगला स्ट्रोक. शतरक्षक आहे मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू झालाय कव्हर मध्ये. कुंदन तिथे चेंडूला फीड करता दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. लेट थोडासा थ्रो येतोय आणि त्याचं कारण 2 धावा बनल्या जात आहेत. धाव संख्या धावपलकावर पाहतोय आपण 3 धावा. संतोष तरे आपलं खातं खोलताना यावर्षी प्रभावित केलं या खेळाडूने आणि नेहमी अपडेट टाकत असतात. कोणता संघ कोणत्या क्रमांकावर आहे, कोणता गोलंदाज आहे, रेसिंग मध्ये बॅटर, मालिकावीर अशी संपूर्ण माहिती देत असतात. मिडॉनला शतरक्षक वेगाने येत आहेत. एक सिंगल धाव आली आहे आणि भिवंडी ग्रामीण पोटेप्ले संघटनेचे लॉट कमिटी सदस्य आहेत. एक उपाध्यक्ष तर एक सदस्य आपण मैदानामध्ये पाहतोय सध्या बॅटिंग करताना. पॉवर प्लेच्या षटकामध्ये संत सुरुवात. पहिल्या 4 चेंडूंवर 4 धावा आलेल्या आहेत. प्रल्हाद नाईक खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. भारत पाटील यांचा पुढचा चेंडू. लोअर फुलटा चेंडू इनफिल्डच्या वरतून खेळलाय. शतरक्षक चेंडू मागे धावणार नाहीये कारण की चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येते प्रल्हाद नाईक यांच्या बॅट मधून पहिला चौकार. भादवडकर ग्रुप सध्या युट्यूबशी जोडलेला आहे. त्यांनी देखील आई गावदेवी भादवड टीम संघाला शुभेच्छा दिल्यात आणि जयेश मात्रे नो डाऊट त्यांनी देखील कारिवली टीम संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुंदर असा हा ड्राईव्ह. पुन्हा एकदा शतरक्षक चेंडू मागे. एक सिंगल धाव आली आहे. एक मोठा फटका त्यानंतर एक सिंगल धाव पाहायला मिळाली. षटक समाप्त. एकही एक्स्ट्रा नाहीये. सिंगल डबल चौकार देखील पाहायला मिळाला. धावसंख्या 9 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मॅच मोठा आहे तर धावा देखील 50+ टार्गेट फार चांगला असेल या मॅच मध्ये. चला भाऊ पाटील आपण थोडं स्पीडअप करा. आपण देखील जसं वेळ मिळाला की लगेच बोलणं सुरू होत आहे. झाले ना 3 भाकरी. अजून किती पाहिजे भाऊ पाटील? 3 भाकरी हा प्राइस. ठीक आहे. कासण्याची स्पर्धा आहे.
कासनेच्या स्पर्धेमध्ये पोट भरूनच तुम्हाला मिळेल. भगवान शेठ भोईर यांचं लक्ष आपल्यावरच आहे. तर षटक समाप्त झालेला आहे आणि आता नुकतंच त्यांचं नाव घेतलं आणि भगवान शेठ भोईर यांची एंट्री. या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दुपारच्या भोजनानंतर षटक क्रमांक दुसरा कुंदन आलाय गोलंदाज. ग्रामीण क्रिकेट गाजवलेले खेळाडू आहेत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की ग्रामीणचे मोजके 6 ते 7 खेळाडू आहेत ज्याने फार क्रिकेट खेळलं गावासाठी. त्याच्यामध्ये प्रल्हाद नाईक आहेत, संतोष तरे, लालचंद तरे आहेत, टीम मध्ये शैलेश म्हात्रे, संजयभाई म्हात्रे आहेत, असे अनेक खेळाडू आहेत. मात्र एका बाजूला पाहतो की ज्याने ग्रामीण क्रिकेट गाजवलंय तो कारिवली टीम पूर्णचे पूर्ण आपण पाहतोय. सुरुवात केली आहे कुंदनने वाईट ना, एक्स्ट्रा धाव आली आहे. धाव फलकावर 10 धावा झालेल्या आहेत. चांगला खेळ सध्या मैदानामध्ये. बाजूवर टीम संघाच्या धावा जरी कमी आहेत मात्र चांगली सुरुवात आहे. विकेट नाहीये, इथून अटॅक होईल का? नॉन पॉवर प्ले, पहिला षटक समाप्त झालं पॉवर प्लेचा. सुंदर असा हा ड्राईव्ह लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि थोडस आउटफील्ड थोडस खराब आहे. त्याचं कारण चेंडू कधी बाउन्स होऊन गेला, कधी खालून गेला. त्याचं कारण इथे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत प्रल्हाद नाईक यांनी. रनिंग पिट विकेट चांगली आहे प्रल्हाद नाईक यांची आपण पाहतोय. धावसंख्या हळूहळू धावफलकावर जमा होत आहे. 12 धाबा. येणाऱ्यांना पहिले 2 षटक ना फार चांगलं दोन्ही संघासाठी इम्पॉर्टंट असतात. त्याच्यामध्ये सध्याची सरशी आहे बाजूवर टीम संघाची, कारण की विकेट आलेला नाहीये. येणाऱ्या फलंदाजाचा दबाव जो आहे तो कमी केलाय. कुंदन फुलटा चेंडू ऑन साईडला, प्रल्हाद नाईक यांच्या स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि बाजूवाल्या प्लॉट मध्ये पाठवलाय. सीमारेखा पार, येतोय षटकार. अगदी फुलटा चेंडू होता आणि फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल प्रल्हाद नाईक ऑन फायर नाव. यस, अगदी 5च्या स्लॉट मध्ये आला होता आणि चेंडू गवसण्याकरिता आपण पाहतो सर्व 7 सेवक चेंडू मागेत. जर मिळत असेल तर ठीक आहे, नाहीतर जुना चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. आज सही 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे. डीजे ऑपरेटर दुपारच्या भोजनानंतर मनोरंजन करण्याचा प्रयत्न करताय. मात्र आज आयोजकांचंच म्हणणं आहे की आपण आज देशावले संगीत झाले पाहिजे. चेंडू द्या आपण दुसरा. वाट बघितली भरपूर पंचाने देखील आणि शेवट त्यांनी सांगितलं की दुसरा बॉल येऊ द्या. जुना चेंडू द्या, दुसरा ओव्हर चालू आहे. आमचे 7 सेवक असं वाटतं की दुपारचा स्वाद घेण्यासाठी जेवण सुरू आहे त्याच्यावरच सर्व गेलेले आहेत असं वाटतंय. मात्र मी कासने टीमचे सर्व खेळाडू असतील, सदस्य असतील, त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केलेला आहे त्यांनी थोडंसं बाउंड्री लाईन कडे देखील लक्ष द्या. आपण खेळाडू मैदानाच्या बाहेर जाता कामी नाहीये. खेळाडू दुरून आलेले आहेत आपल्या स्पर्धेमध्ये. 70-70 कंपनीचा चेंडू आहे. अगदी मिडल झाला की चेंडू सीमेच्या बाहेरच पाहायला मिळतो आणि चाचणी स्पर्धेपासून सर्व संघामध्ये असे हिटर पाहायला मिळालेले आहेत की ते षटकार ठोकतात. काल नानू सुतार मैदानाच्या आतमध्ये कम्मालीची बॅटिंग केली होती आणि काल कासने टीम संघाने टॉप 4 मध्ये जागा मिळवली आहे. ठीक त्यांना 4 वाजता इन ऍक्शन मध्ये आपण बघणार आहोत. तयारी करून या आपण सर्वांनी. पुढचा चेंडू फुलटास नंतर शॉर्ट बॉल आही चेंडू चालला सीमारेखा पार, येतोय षटकार. टीम संघाच्या नावी आहे असतील प्रत्येक संघाच्या नावावर देखील. मात्र मी जवळून बघितलेली टीम आहे जयदुर्गा आणि त्या टीमचा मी 12वा खेळाडू म्हणून देखील राहिलेला आहोत आणि कधी कधी खेळाडू नव्हते तेव्हा मी देखील खेळायचो. त्या संघाचा अभ्यास मला देखील आहे. प्रल्हाद नाईक त्याच अंदाजामध्ये आज फलंदाजी करताना हॅट्रिकवर आलेले आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू पाहायला मिळते. धावा झालेले आहेत ते 24 धावा, 24 रन.
पुन्हा एकदा कुंदन कमबॅक करेल का? विकेट अजूनही आलेला नाहीये. विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज कुंदन पाटील आपण पाहतोय. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा आता फसला गेलाय. ही संधी आहे प्रल्हाद नाईक यांचा विकेट घेण्याची, मात्र मूड नाहीये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही तिथे, मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. टाळ्यांचा आवाज नक्कीच खेळाडू कक्षातून होत आहे, कारण की भागीदारी पार्टनरशिप जी आहे ती 26 धावांची झालेली आहे आतापर्यंत. शेवटचा चेंडू षटकातील कुंदन विकेट घेईल का? अजून एक आपण पाहतोय की हा स्विंग चेंडू, डॉट चेंडू पाहतोय. थोड्याच वेळात मित्रांनो, जेव्हा शिवसेना नावाला आली भिवंडीमध्ये, प्रथमतः आपण एक लेजंड म्हणून शिवसेनाचे एक ज्येष्ठ नेते विश्वजित थले साहेब यांची थोड्याच वेळात इथे उपस्थिती होणार आहे आणि त्यांची उपस्थिती फार महत्त्वाची असेल या स्पर्धेमध्ये, कारण की कासने गावावर असलेल्या संपूर्ण या भिवंडी तालुक्यातील जेवढी नेते मंडळी आहे त्यांचं पहिल्यापासून आहे. आज पहाटे असं आम्हाला देखील दादा वाटलं नव्हते की सर्व मंत्री जे आहेत सकाळी लवकर येतील. आपण संध्याकाळी नेहमी बघत असतो, दुपारी बघत असतो, मात्र हॅट्रिक आमदार शांताराम मोरे साहेब उपस्थित होते, प्रकाशजी पाटील शिवसेना नेते आणि डॉक्टर सोनिया पाटील सकाळी सकाळी आपण बघितले त्यांची उपस्थिती. पहिल्या मॅच मध्ये त्यांची उपस्थिती झाली होती. असा प्रचंड प्रेम आहे या गावावर सर्व नेते मंडळी या भिवंडीचे आपण पाहतोय. 4 पुरस्कार मिळालेले आहेत या गावाला, खाऊ नाहीये. संजय गोलंदाज आपली तयारी करताना 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगितले धावा 26 धावा 26 जानेवारी निमित्ताने पाहतो 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तिसऱ्या षटकाला सुरुवात. संतोष तरे सज्ज होतोय. शॉर्ट बॉल सुरुवात ऑन साइडला, मिड विकेटच्या वरतून चाललाय चेंडू, सीमा रेखा पार, येतो षटकार आणि प्रेक्षकांनी पकडला ऐवजेल. या पण आपल्याला भगवान शेठ भोईर साहेबांच्या माध्यमातून 211 रुपये दिले जातील. नानू सुतार यांच्याकडून 111 रुपये यायचे. आपण आपल्याला ऐवजेलसाठी पारितोषिक दिला जाईल. मला वाटतं जयराम गोतारणे आहे तिथे. क्या बात आहे. आज दादा तुमचे जे कार्यकारी मंडळी जे आहे ते सध्या बॉन्ड्रीलाईनच्या मागे जास्त झेल पकडतायत. अजून एक आता फसला गेला. आता चेंडू हवेमध्ये, संजय पाटील चेंडू खाली आहे. एका हाताने प्रयत्न केला होता, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. आता खेळाडू कक्षातून ना एकच आवाज येत असेल की तुम्हाला जातं दोघांना खेळायचं खेळपट्टीवर. सेट झालेले आहेत. चेंडू नव्हे तर फुटबॉल प्रमाणे उडवले जातात. षटकार येत आहेत. 2-2 धावा देखील जमा होते प्रत्येक चेंडू मागे. संजय पाटील पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकताना शॉर्ट बॉल ड्राइव्ह केलं चेंडूला गलीमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र तोही चेंडूला अडू शकला नाहीये. बॅकअप चांगला आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 36 धावा 36. नक्कीच 300 रुपयाचा पारितोषिक तुम्हाला आपण देणारच आहोत. आजची संध्याकाळ त्यांची नक्कीच जोरदार होईल. आयवा जेलसाठी ऑफ साइडला 511 रुपये आहेत आणि ऑन साइडला टोटल 322 रुपये आहेत. चांगली फिल्डिंग नीलम नाईक येते. त्या एक सिंगल धाव आली आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहे गोलंदाज संजय. धावा झालेला आहे धावफलकावर 37 धावा 37. क्या बात आहे. पारितोषिक घेऊन मस्त कॉलर टाईट करून जाताना संध्याकाळी आज रंगीन संध्याकाळ होईल त्यांची. थोडस स्पीडअप ठेवा आपण. संजय गोलंदाज, विकेटची आवश्यकता आहे टीमला. विकेट येत नाहीये. विकेट थांबले गेलेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेला आहे. जेल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. चेंडू चाललाय 1 बाउन्स. येतोय चौकार.
वेलकम सचिन गोंदली. 4 दिवस आपला आवाजाची जादू या स्पर्धेमध्ये, स्पर्धा कोणतीही असू द्या, कोणत्याही कार्यक्रम असू द्या, गावामध्ये सचिन गोंदली यांचा आवाज तुम्हाला ऐकायला नेहमी मिळेल. आज आम्हाला 4 दिवस इथे सपोर्ट त्यांचा राहिलेला आहे. पाहुण्यांचं सन्मान करणं, टॉस करणं, प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे. गावातील आता माझ्या गावची स्पर्धा असल्या मग मला देखील अँकरचंच काम जास्त करून दिला जातो, कारण की गावाचे मान सन्मान करण्याचं काम मीच करत असतो. त्याचबरोबर आज तुझ्या गावामध्ये मी आलोय आणि खऱ्या अर्थाने प्राऊड फील करतोय की मला तुझ्यासारखा मित्र मिळाला या गावामध्ये. आणि कुठे मोठी स्पर्धा असेल तर आवर्जून तुला मी कॉल करेल, त्या स्पर्धेला तुला देखील मी उपलब्ध करेल. वाईट दबाव दबाव पाहायला मिळते. कारवीर टीम संघावर धाबा चांगल्या झालेल्या आहेत. 42 धाबा धावपलकावर लागलेल्या आहेत. रथी महारथी सध्या मैदानामध्ये खेळताना 40+ संघटनेचे 2 मजबूत टीम आमने सामने. मात्र प्रल्हाद नाईक आता परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट आलेला आहे. लेट मगर ग्रेट. 1 विकेट संजयने घेऊन दिला आतापर्यंत. देशभर संगीत ऐकवत आहेत प्रेक्षकांना. सकाळपासून आज 26 जानेवारी निमित्ताने चांगली चांगली संगीत तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये अजून एक हिटमॅन आपण पाहतोय, लालचंद तरे. कव्हर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये सर्वात जास्त या भिवंडी तालुक्यामध्ये षटकार जर कोणी ठोकले असतील तर लालचंद तरेने. अप्रतिम क्रिकेटर. मात्र सूरज नाईक गोलंदाज शेवटचा स्लॉगर आहे. इथून जर 15+ 15 धावा जर आल्या नाही तर मग ठाऊकच आहे. टीम मध्ये कुंदन आहे, चंदन आहे, सूरज आहे, संदीप आहे, नीलम नाईक आहेत. त्या धावा सहजरित्या बनवतील. पाहूया आता 6 चेंडूचा खेळ बाकी राहिला या डावातील. गोलंदाज आपली तयारी करताना सूरज. आज वेलकम वेलकम ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहे. आमचे डीजे ऑपरेटर नाशिक डोल असेल तर नाशिक डोल लावा, कारण की अशा नेता मंडळींना आपण कमीच पाहतो. आणि कासने गावावर त्यांचं असलेला पहिल्यापासून प्रेम, सर्वांचे लाडके, सर्वांचे आवडीचे पाहुण्यांची इथे उपस्थिती होत आहे. सन्माननीय थालेसाहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नुकतं ज्यांचं आगमन झाले सन्माननीय आमचे मुख्य मार्गदर्शक, या गावावर ज्यांचं विशेष प्रेम आहे, असे आदरणीय व्यक्तिमत्व विश्वासजी तले साहेबांचं शुभ आगमन झाले. वेलकम वेलकम वेलकम. शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख, एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि प्रत्येक सुख दोन झेपावत आहेत आणि अप्रतिम झेल स्वीकारलाय. अजून एक आद्रा गावदेवी भादवड संघाला. ग्रामीणचे हॅट्रिक आमदार शांताराम मोरे साहेबांची उपस्थिती आम्हाला लाभली. तसेच SK समाज कल्याण न्यासचे सर्वेसर्वा सोन्या काशीनाथ पाटील यांची सुद्धा उपस्थिती आम्हाला लाभली. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलात. नेहमीच आपलं मार्गदर्शन आणि आपलं प्रेम आम्हाला मिळत असतं. वेलकम साहेब.
आपलं सहर्ष स्वागत 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 अमर क्रीडा मंडळ कासने आयोजित भव्य स्वर्गीय महादेव दलवी स्मृती चषकात आपलं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. इथे मात्र काय झालं, बॅकफुटला गेलेत, मात्र बॅकफुटला गेल्यानंतर यष्ट्यांच्या मागे फलंदाज गेलेत का हे पाहणं खूप महत्वाचं राहील. कारण आपण भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेमध्ये हा नियम आणलाय. कारण अनेक आपले खेळाडू जखमी होत होते, यष्ट्यांच्या मागे विकेटच्या मागे येऊन फटके खेळताना अनेक यष्टी रक्षकांना दुखापत झाली होती. त्या अनुषंगाने भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेकडनं हा नियम आणला की यष्ट्यांच्या मागे जाऊन आपण फटका खेळू शकत नाही. ऑन फील्ड अंपायरने आपला डिसिजन घ्यायचा आहे. थर्ड अंपायरच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर हा कॅमेरा अँगल पाहुण्यांच्या स्वागतासाठी आपण पुढे घेतला होता. धावसंख्या आहे ती 43. डॉट बॉल होता, मागील बॅकफुटला गेले होते, खूप यष्ट्यांच्या खूपच मागे गेले होते आणि पंचांची चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र हा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, आता इथे मात्र स्वंग केलंय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि माघारी परतावं लागेल एक विस्फोटक फलंदाज भादवड संघाचा शैलेश मात्रे. चेंडू असेल, धावसंख्या धावफलकावर भादवड संघाची आतावर पाहायला मिळते ती 43. इथे मात्र हा चेंडू फसवा चेंडू होता. सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये संजयभाई मात्रे होते, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि स्वतः क्रिकेटर आहेत आणि 4 षटक या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या धावफलकावर 43-44 धावांचं आव्हान. शेवटचे तिन्ही चेंडूचा जर आपण विचार केले तर तिन्ही डॉट बॉल. एक गडी 3 गडी बाद करत फक्त आणि फक्त एक धाव खर्च केले. आता आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. आदरणीय आपले मुख्य मार्गदर्शक विश्वाजी तळेसाहेब शिवसेना जिल्हा प्रमुख यांचा आपण मेगा सत्कार करणार आहोत. या गावावर ज्यांचं विशेष प्रेम आहे, या गावातील प्रत्येक सुखदुःखामध्ये यांची उपस्थिती असते. खास करून अमर क्रीडा मंडळ आणि संपूर्ण स्वर्गीय महादेव दलवी भाऊसाहेब स्मृती चषकाला दरवर्षी त्यांची उपस्थिती असते. आदरणीय विश्वाजी तळे साहेबांना आपण सन्मानित करत आहोत. मायची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन साहेब आपण या ठिकाणी आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली. असेच कृपा आम्हा
जी भोईर, अमोलजी दलवी, भूषणजी दलवी, काशीनाथजी गगे, अजयजी घाटल साहेब, संपूर्ण व्यासपीठ आपलं स्वागत करते. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात. संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढेल त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. पुन्हा विनंती करतो, आपण असलाच व्हायचं आहे. सुरू असलेला सामना हा भादवड वर्सेस कारिवली आहे. तर आपले आदरणीय मुख्य मार्गदर्शक विश्वाजी तळे साहेबांना मी विनंती करेल की आपण साहेब आमच्या मार्गदर्शन करावं आम्हा सर्वांना. गेले 4 दिवस या ठिकाणी क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. त्या महासंग्रामामध्ये सामील झालेले सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देणारे त्यांचे कोच आणि हे सगळे सामने जे उन्हामध्ये सावलीमध्ये बसून पाहतात तो प्रेक्षक वर्ग आहे. तो प्रेक्षक वर्ग जर नसला तर आपल्याला खेळण्याला मजा येणार नाही. मित्रांनो, आज या ठिकाणी चौथा आणि शेवटचा दिवस आहे. माझे मित्र भगवान भोईर यांनी मला पत्रिका पाठवली होती, पण तसं खरं म्हणजे पत्रिका माझ्या स्मृतीच्या पडद्याआड गेलेली होती. आज जर त्यांनी मला सकाळी पुन्हा आठवण करून दिली नसती, ते आठवण करून दिल्यानंतर लग्नामध्ये होतो, तिथून बोलू जरा यांना भेट द्यावी. याचं कारण असं आहे की अमर स्पोर्ट्स हे बाल्य अवस्थेत असतानापासून मी त्यांचा सोबती आहे. की त्यावेळेला म्हणजे खेळाडूंना खेळायला नीट मैदान नव्हतं. मग मैदान बनवताना इकडनं बांध फोडा, तिकडनं हे करा, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. आणि तरीसुद्धा खेळाडू त्या मैदानावर चांगल्या पद्धतीने खेळले. आज खेळाडूच्या तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या सौभाग्याने मैदान खेळायला चांगलं झालेलं आहे. म्हणजे आता मैदान ज्यांचं आहे तेही माझ्या बाजूला आहे. म्हणजे माझ्या बाजूला काम करणारे लोक आहेत आणि मोलाचं दान देणारे लोक आहेत. दान म्हणजे त्यांचं मैदान फुकट घ्या असं मी बोलणार नाही, पण तरीसुद्धा त्याने आपल्याला ते दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, अनेक संघ मंडळ संस्था ह्या उदयास येतात, परंतु काही ठराविक कालावधीनंतर मग थोडेसे कुठंतरी त्याच्यामध्ये मरगळे येते. पण मी गेली 27 वर्ष पाहतोय अमर स्पोर्ट्सच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. मग कधी आरोग्याची तपासणी होते, कधी शालेय वस्तूंचं वाटप होते, कधी छत्र्यांचं वाटप होते. माझ्या बाजूला भास्कर भोईर साहेब आहेत, तेही चांगलं काम करतात. ते ग्रामसेवक घडवले, तलाठी घडवले, पोलीस घडवले, त्याहीपेक्षा आपला माणूस पुढे गेला पाहिजे. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या एवढी लोक म्हणजे UPSC IPSC या सगळ्या परीक्षा देऊन इकडं आलेले आहेत, ते आपली हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत. आणि त्यामुळे राज्य जरी आपल्या हातात असलं तरी प्रशासन आपल्या हातात नसते. ते प्रशासन आपल्या हातामध्ये राहण्यासाठी ही मंडळी घडवली पाहिजेत. आता ही मंडळी काही मशीनमध्ये घडवता येत नाहीत, तर याच्यासाठी कठोर परिश्रमाची गरज असते. म्हणून आम्ही 10वीच्या विद्यार्थ्यांना ज्यांच्यामध्ये परिश्रम घेण्याची शक्ती आहे, ज्यांचा उत्साह आहे, अशा लोकांनी निवडून पुढे त्यांना नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाकी सगळा करता करविता परमेश्वर आहे. आजच्या दिवशी या ठिकाणी बरंचसं वाटप झालेलं आहे आणि बरंचसं बाकी आहे. या ठिकाणी गुणीजनांचा जो काही सत्कार होतो तो अत्यंत गरजेचा असतो. कारण जो कोणी मेहनत करतो, काम करतो, त्याच्या पाठीवर एक शाबासकीची थाप पडल्यानंतर त्याला हत्तीचं बळ येतं आणि ही थाप मारण्याचं काम अमर स्पोर्ट्स करत आहे. त्याचा मला आनंद आणि अभिमान आहे. मी या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना म्हणजे उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. आणि आलेलं हे नवीन वर्ष आहे, तुम्हाला सगळ्यांना भरभराटीचं, प्रगतीचं आणि विशेष म्हणजे आरोग्याचं जावं. जर आरोग्य नसलं तर बाकी सगळ्या गोष्टी थांबतात. तर अशी आई जगदंबेला प्रार्थना करून मी आजच्या दिवशी माझे 2 शब्द संपवतो, इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब, आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आणि अमर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून साहेब आपल्या गावामध्ये जी व्यायामशाला आहे ती मोफत व्यायामशालेचं कार्य वर्षानुवर्ष निरंतर सुरू आहेच.
क्रिकेटचे सामने असतील, रक्तदान शिबिर असेल, कबड्डी सामने असतील, साहेब गरजूंना आर्थिक मदत, शैक्षणिक साहित्य वाटप, विविध मेडिकल कॅम्प, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचं अभिनंदन आणि खास करून कोरोना काळामध्ये अमर क्रीडा मंडळ कासने आणि ग्रामस्थांच्या वतीनं गावामध्ये आपण सॅनिटायझर, मास्क आणि मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घरोघरी पोहोचवल्या आणि हे कार्य अमर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून नेहमीच होत असतं. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झालात त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आपण आदरणीय तत्पूर्वी आपण कासलेगावचे सरपंच आदरणीय अजयजी गाठाल साहेबांना सन्मानित करणार आहोत. अति महत्वाच्या कामासाठी ते थोडेसे रवाना होत आहेत, घाईमध्ये आहेत. एक षटक संपल्यानंतर आपण हे सन्मान पूर्ण करणार आहोत. इथं माझा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, खेळाडू पक्षाला सलामी देणारा हा चौकार. धन्यवाद. काय फटका गेले, फ्रंट फूटला आले होते त्या ठिकाणावरनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका पूर्ण केला आणि या चौकाराने धावसंख्या धाव फटकावर आपल्याला पाहायला मिळते ती 6. 44 धावांचं आव्हान आहे. धाव फलकावर 6 धावा लागल्यात. गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे मात्र फ्लिक आणि चेंडू एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडू निघून जातोय. चौकार सुरुवातीचे 3 चेंडू चांगले हाताळले होते. त्या 3 मध्ये फक्त 2च धावा दिल्या होत्या. यानंतर लगातार 2 चौकार म्हणजे 10 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटच्या 4 चेंडूवर 10 धावा आल्या. शेवटच्या 2 चेंडूवर 8 धावा आल्या. इथे मात्र बॅकफुटला गेले, पंच केलाय, डीप पॉइंटला भेटलाय आणि चेंडू जाईल सरळ 4 धावांसाठी चौकार. आपण पाहू शकता अमोलजी दलवी माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करते सानेगाव. चांगली भूमिका जतीन शेळकेच्या माध्यमातून 4 दिवस आपल्याला पाहायला मिळाली. खूप मेहनत घेतली जतीनने. जयवंत कोलेकर यांनी सुद्धा ऑफ साइड बॉर्डर लाईनच्या बाहेरचा ताबा घेतलाय. गुरुनाथ भोईर, जयवंत कोलेकर, काशीनाथजी गगे यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. सुभाष आज जॉईन झालेत, कालपासून जॉईन झाले पण आज बॉर्डर लाईनवर तैनात झालेत. मात्र जयवंत कोलेकर यांनी 4 दिवस, काशीनाथ गगे, जयवंत कोलेकर ही जोडी A1 जोडीने चांगलं कार्य संपूर्ण स्पर्धेसाठी पाहिलं. अनंता गगे हे सुद्धा 4 दिवस ऑफसाईड बॉर्डर लाईनच्या बाहेर राहून चांगलं कार्य करतात. नानू सुतार यांचं सुद्धा चांगलं. गुरुनाथजी भोईर साहेबांचं शुभागमन झालं. या गुरुनाथजी भोईर साहेब शरद ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा. इथे मात्र आज चेंडू 1 धाव पळून पूर्ण करतायत. गुरुनाथजी भोईर साहेबांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. गुरुनाथ काका या. धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते ती 15. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, त्यानंतरची 1 धाव. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, झेल होईल का? एस इट इज. आणि अजून एक मासा गळाला लावलाय कारिवली संघाचा, मोठा मासा गळाला लावलाय भारत आणि तंबूच्या आश्रयाला.
थोड्याच वेळात शुभागमन होते सन्माननीय उमाकांत राठी साहेबांचं. मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे आपण व्यासपीठाकडे येऊन उभं राहायचं आहे. सन्माननीय उमाकांत राठी साहेबांचं थोड्या वेळात शुभ आगमन होतंय. गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे मात्र हा चेंडू कव्हरच्या रिझर्व मध्ये खेळले. एका टप्प्याच्या साहाय्याने चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण झाली आहे. चेंडू रिटर्न आलाय. एकापेक्षा जास्त काही नाहीये. एका दुसऱ्या धावेवर भर या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केले. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शैलेश म्हात्रे गोलंदाज आहेत दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकावर बघायला मिळतात ते 16. आदरणीय भाऊसाहेब आमच्यातून रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब. तसेच आमचे सरपंच साहेब आमच्यातून रजा घेत आहेत. धन्यवाद सरपंच साहेब, आपण या ठिकाणी आलात. या कार्यक्रमाची शोभा वाढली आणि धन्यवाद व्यक्त करतो. इथं मात्र बॅकफुटला गेले. कट केलाय, स्लाइस केलाय. क्षेत्ररक्षक मागे पडतोय. चेंडू निघून जाईल. सरळ 4 धावांसाठी चौकार. निश्चितच धावसंख्या 4 ने पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 20. धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गच ते चांगली गोलंदाजी करत असताना कुठेतरी मागणी ठरली जाते या चेंडूवर. इथे मात्र हा चेंडू काय चेंडू हाताळलाय. सरळ यष्टी रक्षक संजयबाई मात्रे तो लाईन ऑफ भिवंडी संजयबाईंच्या हातामध्ये स्थिरावलाय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि 1 वर्ष नगरसेवक. मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते. तसंच भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे मोठे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन पुन्हा स्लाइस करायचा प्रयत्न होता. चेंडू बॅकच्या पट्ट्यामध्ये आला नाही. चेंडू मिड ऑफला जातोय. एकापेक्षा जास्त नाही. अजून एक चांगला चेंडू. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर 21. 44 धावांचा पाठलाग करताना कारिवली संघ माध्यमातून झाली होती. निश्चितच पाण्याची व्यवस्था झाली. धावसंख्या 21 वर पोहोचते. 44 धावांचं आव्हान. एकवीस धावा आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 12-23 प्रतिषटक 11.50 ची सरासरी राखावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. 11.50 प्रतिषटक धावा जमा कराव्या लागतील. आणि ऑफसाईड बॉर्डर लाईनच्या बाहेर जे छोटे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, हा सामना संपल्यानंतर आपण त्वरित यायचं इकडे व्यासपीठाकडे आणि सर्वांना गोल्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गोल्यावाला गावात गेलाय. तर नंतर इथे मात्र हा चेंडू स्वीप केलाय. एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू जातोय चौकार. संजय बाई मात्रेवर प्रहार केला जातोय. धन्यवाद. 23 धावांची आवश्यकता असताना हा ब्लास्ट पाहायला मिळाले. आता 19 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 19 धावा. धाव फलक आलत ठेवलंय. इथे मात्र हा चेंडू चांगला चेंडू होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळले, क्षेत्ररक्षण घेत आहेत तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण करतायत. सहा धावा आलेल्या धावसंख्या धावफलकावर आता पाहायला मिळते ती ह्या 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 27. 23 धावांची आवश्यकता होती त्यामध्ये 6 आल्या. 12-23 ची आवश्यकता होती त्या 2 मध्ये 6 आल्यात.
इथे मात्र फुल टॉस केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तर पूर्ण झाली, दुसऱ्या प्रयत्न होईल का? नाही. काय क्षेत्ररक्षण केलंय, वय बघा मित्रांनो या खेळाडूचं, पण मात्र काय क्षेत्ररक्षण केलं लक्ष्मण नाईक यांच्या माध्यमातून. एका टप्प्यासाठी आणि डायरेक्ट थ्रो सुद्धा पाहायला मिळालाय. अशी अप्रतिम क्षेत्ररक्षण, खरं तर तरुणांना लाजवेल असं क्षेत्ररक्षण नाईक साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एकच धाव संजय म्हात्रे. इथे मात्र प्रहार केलाय संजय म्हात्रेवर, चेंडू निघून जाईल दूर दूर दूर. 6 धावांसाठी फटक्यात होतं वजन. धावा मिळाल्यात अर्धा डझन आणि धाव संख्या एकंदरीत आपण पाहिली तर 34 या आकड्यामध्ये. चंदन नाईकने पूर्णपणे गोलंदाजी ओळखली आहे संजय भाईंची. इथे मात्र अजून एक फटका, काय फटका सजवलाय. 6 धावा, पुन्हा फटक्यामध्ये होतं वजन. धावा आल्यात पुन्हा अर्धा डझन. धावसंख्या झाली ती 40. लक्ष्मण नाईक यांचा उल्लेख यासाठी 60व्या वर्षी सुद्धा ज्या प्रमाणचं क्षेत्ररक्षण, ज्या प्रमाणची फेकी आहे ती मात्र युवा खेळाडूंना लाजवेल असं यांचं फिटनेस आहे. लक्ष्मण नाईक म्हटलं तर एक क्रिकेटचं आधारवड आहे बादवड संघासाठी. गोलंदाज सज्ज होते संजय. 4 धावांची आवश्यकता आहे. 40 धावा धावफलकावर. अजून एक तडाखा, षटकारांची हॅट्रिक पूर्ण करणारा अजून एक फलंदाज. काय फटकेबाजी, तिसऱ्या षटकामध्ये विजयी झाले कारिवली संघ. अभिनंदन अभिनंदन कारिवली. हार्ड लक हार्ड लक.